महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीनं राज्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात। त्या योजनेचा लाभ बरेच शेतकरी घेत असतात, तर काही शेतकऱ्यांना योजनेसंदर्भात माहितीच नसते। कृषी विभागाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। फळबाग, ठिबक सिंचन अशा अनेक योजना असतात। या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतामध्ये त्या योजनेचा लाभ घेऊ शकतो। ह्या योजनेचे लाभ घेण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करणं सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी अर्ज करावा किंवा कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी केलंय। मी दीपक साळुंखे, तालुका कृषी अधिकारी चोपडा। सर्व शेतकरी बांधवांना मी कळवू इच्छितो की आपल्या कृषी विभागामार्फत महा-DBT या प्रणालीवर विविध प्रकारच्या योजनांसाठी आता अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। त्यामध्ये मुख्यत्वे करून जर आपण विचार केला तर फळबाग लागवडीसाठी आपल्याकडे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर ही योजना उपलब्ध असून केळी पिकासाठी जर आपण उती संवर्धित रोपांची लागवड करत असणार तर ती देखील आपल्याला या योजनेमध्ये लाभ घेता येऊ शकतो। काही त्या योजनेचे निकष आणि अटी ज्या आहेत त्या फक्त आपल्या परिपूर्ण असाव्यात। यासोबत ज्या शेतकऱ्यांना फळबाग लागवड करायची आहे परंतु महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आपण लागवड करू शकत नसाल तर आपणास भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत 100% अनुदानावर देखील योजना आपल्याला महा-DBTच्या प्रणालीवर उपलब्ध आहे। यासोबतच आणखीन आपल्याला यांत्रिकीकरण जी आपली आता काळाची गरज झालेली आहे, या अनुषंगाने आपल्याला यांत्रिकीकरण योजनेच्या माध्यमातून ट्रॅक्टर चलित अवजारं, स्वयंचलित अवजारं या सर्व प्रकारच्या अवजारांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। तसेच आपल्याला जर काही हायटेक म्हणजे उच्च तंत्रज्ञानावर आधारित काही शेती करायची असेल किंवा आपल्याला काही नर्सरीचा प्रोजेक्ट करायचा असेल तर एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेअंतर्गत देखील यासाठी हरितगृह म्हणा किंवा नर्सरीसाठी आपण कंट्रोल कंडिशन म्हणजे आपण नियंत्रित वातावरणानुकूलित असं हरितगृह उभारण्यासाठी देखील ऑनलाईन प्रक्रियेवर आपण अर्ज करू शकतात। तसेच अजून काही आपल्याला या अनुषंगाने बऱ्याचशा अन्न प्रक्रिया उद्योगाच्या ज्या स्कीम आहेत, जसं आपण PMFEME म्हणतो, सूक्ष्म अन्न खाद्य प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी किंवा स्वयंरोजगार देखील असेल तर आपण त्याला 35% अनुदानापर्यंत प्रकल्प मंजूर करू शकतो। आणि या सर्व योजना ची जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपण आपल्या ग्राम पातळीवरील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुक्यावरील तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क साधावा की या प्रसंगी आपणास सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।